रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात स्थित शिरंबे येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर हे कोकणातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसिद्ध शिवमंदिर आहे. नमस्कार, मी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये. चला तर मग बघूया हे खास मंदिर. कोकणातील मुसळधार पावसाचा विचार करून मंदिराच्या रचनेत कौलारू छपरांचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे पाणी सहज खाली निघून जाते. मंदिराचा पाया आणि कुंडाचे तट बांधण्यासाठी स्थानिक तांबड्या जांभा दगडाचा आणि काळ्या पाषाणाचा अत्यंत मजबूत वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे पाण्यामध्ये राहूनही मंदिराची इमारत मजबूत राहते. कुंडाच्या चारही बाजूंनी उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. हे मंदिर म्हणजे निसर्ग, पाणी आणि मानवनिर्मित दगडी काम यांचा सुंदर संगम आहे. या मंदिराची अंतर्गत रचना म्हणजेच गाभारा कसा आहे ते आता आपण पाहूया. मंदिराचा गाभारा पाण्याच्या पातळीच्या बरोबरीने किंवा काहीसा खाली आहे. गाभाऱ्याच्या आत मध्यभागी स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. अतिशय शांत अशा ह्या मंदिरामध्ये चारही बाजूंनी आणि तळाशी पाणी असल्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रचंड थंडावा आणि शांतता अनुभवायला मिळते. कैलास राणा शिवचंद्रमोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर हर महादेव. हे संपूर्ण मंदिर एका मोठ्या दगडी पाण्याच्या कुंडाच्या अगदी मध्यभागी बांधलेले आहे. या कुंडाची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की आजूबाजूच्या टेकड्यांवरून येणारे पाणी आणि कुंड्यातील नैसर्गिक झरे यामुळे मंदिरात वर्षभर पाणी टिकून राहते. मुख्य मंदिराच्या सभोवताली उघडा मंडप असून तो खांबावर पेललेला आहे, ज्यामुळे भाविकांना कुंडातील पाण्याच्या सानिध्यात दर्शन घेण्याचा अद्भुत आणि शांत अनुभव इथे अनुभवायला मिळतो. श्री मल्लिकार्जुन हे शिरंबे गावचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत आहे. महाशिवरात्री तसेच वार्षिक जत्रोत्सवाच्या वेळी येथे मोठा उत्सव भरतो. या काळात आसपासच्या परिसरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला कोकणी शैलीतील पारंपरिक दगडी दीपस्तंभ पाहायला मिळतो, जो सण उत्सवाच्या वेळी दिव्यांनी अक्षरशः उजळून निघतो. स्थानिक श्रद्धेनुसार ह्या मंदिराची मूळ स्थापना पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात झाली असल्याचे मानले जाते. पांडवांनी आपल्या प्रवासादरम्यान येथे महादेवाची पूजा केली आणि कुंडाची निर्मिती केली, अशी कथा येथील स्थानिक लोक सांगताना दिसतात. कुंडातील पाणी हे कधीही सुकत नाही. यामागे महादेवाचा जलाभिषेक अखंड चालू राहण्याची निसर्गाचीच ही एक किमया आहे, अशी स्थानिक ग्रामस्थांची नितांत श्रद्धा आहे. तर फ्रेंड्स, असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ. या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत ओम नमः शिवाय.